हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा भाग एक व भाग दोन याचे दोन्ही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहेत. तुम्ही जर ते पाहिली नसतील तर ते पहिल्यांदा पाहून घ्यावेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या वर्षीचा सर्वात शेवटचा घटक तो म्हणजे सूट कमिशन दलाली हा पाहणार आहोत. आजच्या या घटकामध्ये आपण 28.1 हा एकच स्वाध्याय बघणार आहोत. उद्या आपण 28.2 हा स्वाध्याय पाहूया. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा स्वाध्याय. सूट कमिशन दलाली 28.1 व 2. आता सूट कमिशन दलाली रिबीट यामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जो तो प्रश्न आल्यानंतर तुम्हाला त्यावेळेसच मी समजावून सांगणार आहे. सुरुवातीला मी कोणत्याही संकल्पना समजावून न सांगता जसा जसा प्रश्न येईल त्या त्या पद्धतीनं तुम्हाला ती संकल्पना समजावून सांगितली जाईल. काही विचारायचं का स्वामीनी तुला? ओके. हो सर. हा विचार पटकन. म्हणजे क्लास आधी हा थांबायच्या शेवटी एक डाऊट येतो, विचारू का? ग्रुपवर टाक, कोणी पण सोडून पाठवेल तुला. हं? बर बर, चालेल. ओके. 28.2 चालू आहे आपलं. 28.1 आपल्याला घ्यायचं आहे. 28.1 आज पाचच प्रश्न आहेत. 28.1 मध्ये थोडे पाच प्रश्न आज आपण पाहणार आहोत. उद्या आपण 28.2 पाहणार आहोत. ठीक आहे, चला पहिला प्रश्न. वर्गातले विद्यार्थी, ऑनलाईनचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्या सगळ्यांनी. काय प्रश्न आहे? एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. त्याने एक मोबाईल रुपये 26,400 ला विकला तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? ओके. ओके, हा. तर छापील किंमत म्हणजे काय रे? आता बघा, छापील किंमत ही कन्सेप्ट समजून घेऊया आपण. छापील किंमत, छापील किंमत म्हणजे तो दुकानदार तो मोबाईल ज्या एमआरपी ला विकणार आहे त्याला म्हणायचं छापील किंमत. ओके. छापील किंमत म्हणजे तो दुकानदार तो मोबाईल ज्या एमआरपी ला विकणार आहे त्याला म्हणजे छापील किंमत. छापील किंमत माहित नाही म्हणून आपण एक समजलं. तर सूट म्हणजे काय? तर त्या समजा छापील किंमत समजा 10,000 आहे. समजा फॉर एक्झाम्पल छापील किंमत म्हणजे एमआरपी 10,000 आहे. 10,000 12% सूट देतो म्हणजे 12% काय करतो? ती किंमत तो मायनस करतो. ठीक आहे. म्हणजे काय? तर मग म्हणजे मूळ किंमत कशी मिळते? मूळ किंमत छापील किंमत वजा सूट जर केलं तर विक्री किंमत मिळते. बघा, कन्सेप्ट समजून घ्या. थोडं हँग झालं होतं. हा, बघा, छापील किंमत म्हणजे काय आलं? म्हणजे ऍक्च्युली तो दुकानदार त्याची जी एमआरपी आहे, प्राइसची एमआरपी, म्हणजे तो प्रोडक्ट जो तो प्रोडक्ट विकणार आहे त्याची ज्या प्राइसची एमआरपी आहे त्याला म्हणजे छापील किंमत. ठीक आहे. सूट म्हणजे काय रे? तर त्या दुकानानं दिलेलं तुम्हाला कन्सेशन किंवा सूट दिली, ती विक्री व्हावी लवकर म्हणून त्यांनी सूट दिली. ठीक आहे. मग त्याची विक्री किंमत काय आहे रे? तर विक्री किंमत ही असते, लक्षात ठेवा. मी कन्सेप्ट समजावून सांगतोय. विक्री किंमत ही असते, विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट म्हणजे विक्री किंमत असते. कन्सेप्ट सांगतो मी. जे 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 उदाहरण येईल त्यातली कन्सेप्ट मी लगेच समजून सांगणार आहे. ठीक आहे. विक्री किंमत काय असते? छापील किमतीमधून सूट वजा केली की विक्री किंमत मिळते. ठीक आहे. आता आपण जाऊया या उदाहरणाकडे जाऊया. काय सांगितले उदाहरणामध्ये? उदाहरण बघा, खूप सोप्या पद्धतीने सोडवायचं आहे. हा, तर छापील किंमत 12% सूट देतो. फॉर एक्झाम्पल छापील किंमत माहित नाही म्हणून छापील किंमत 100 समजली. मी त्या मोबाईलची छापील किंमत 100 समजली. ओके. तर छापील किंमत तो किती सूट देतो रे? 12% सूट देतो. 100च्या 12% म्हणजे किती होतं रे? सूट. सूट म्हणजे डिस्काउंट म्हणजे कमी. बघा, सूट म्हणजे कमी येणार आहे 88. 100च्या 12% सूट दिली म्हणजे काय येणार? किंमत 88 ला. जर तो मोबाईल 88 मिळणार असेल तर तो मोबाईल विकला, विक्री किंमत आहे. 26,400 काय आहे? विक्री किंमत आहे. जर तो मोबाईल 26,400 ला विकला, हा म्हणजे बघा, जर 100 रुपये छापील किंमत असेल तर मोबाईल 88 ला विकला जातो. तर 26,400 ला विकला म्हणजे त्याची किंमत एक्स असेल. ते हँग झालं बघा. मांडणी कळाली का तुम्हाला? मांडणी समजली का प्रश्नाची? ऑनलाईनचे विद्यार्थी रिप्लाय द्या. ओके. मांडणी समजली का तुम्हाला? हो हा. सर. सर. हा. हो सर. परत मांडणी करतोय मी. समजा आपला मोबाईल आहे 100 रुपयाचा, त्याच्यावर 12% सूट आहे. 100ची 12% म्हणजे किती होतं रे? तर 88 होतं. बरोबर आहे. तर आपला हा विकलाय मोबाईल कितला? 26,400 ला. म्हणजे 100 ही छापील किंमत आहे आपली. 100 ही छापील किंमत आणि 88 आपली विक्री किंमत, सूट सूट दिल्यानंतर आहे का नाही? विक्री किंमत.
विकी आपली. तर तो मोबाईल विकलाय 26,400 ला, म्हणजे तिची विक्री किंमत आहे 26,400. तर तर त्याचा छापील किंमत किती? ओके, याप्रमाणे ती मांडणी केली. मग मी काय करणार, तिरकस गुणाकार करणार. एक्स बरोबर 26,400 गुणिले 100 भागिले 88. ओके. 22 भाग बोलूया. 88 भाग जाईल. 88 चौक 88 त्रिक 88 एक्का 88. 88 त्रिक 264. 0 0. ओके, गुणाकार करा. मोबाईलची किंमत किती झाली? 30,000 रुपये. पर्याय क्रमांक 1. उदाहरण समजले का वर्गातले विद्यार्थी? सगळ्यांना रिप्लाय द्या. समजले? ऑनलाईनचे विद्यार्थी उदाहरण समजले का हे? हो रिप्लाय सर. द्या, हो लिहून सर, घ्या. समजले. लिहून घ्या लवकर. लवकर लिहून घ्या. झालं? पुढचा प्रश्न करतो. हो सर. बाईक म्यूट ठेवा. कोणाचा बाईक ऑन आहे बघा ऑनलाईनला. ओके. पुढचा प्रश्न आलाय बघा. एका यंत्राची छापील किंमत 5,000 आहे. दुकानदार छापील किमतीवर शेकडा 10 सूट देतो. 10% असेल, आहे की नाही? बरोबर का नाही रे? शेकडा 10% सूट देतो. 10% असेल इथं. 10% सूट देतो. जर ते दुकानदाराने यंत्र 4,250 ला खरेदी केली असेल तर त्याला किती नफा होईल? ओके. हा, आता बघा इथे कन्सेप्ट समजून घ्या. हा, ते कन्सेप्ट समजून घ्या. काय म्हणले? छापील किंमत 5,000 आहे. ओके. छापील किंमत 5,000 आहे. अं, छापील किंमत 5,000 आहे आणि 10% सूट देतोय. म्हणजे 5,000 ही छापील किंमत, तो काय करतोय? 10% सूट देतोय. छापील किंमत 10% म्हणजे 10/100. किती होतं रे हे? हे होते 500. 500 रुपये होते सूट. मध्ये मध्ये बोलू नका. ओके. 500 रुपये काय झाली? सूट झाली. आता बघा मग विक्री किंमत काय झाली त्याची? विक्री किंमत बरोबर छापील किंमत. छापील किंमत वजा सूट. ओके. छापील किंमत किती आहे? 5,000. सूट किती आहे? 500. म्हणजे विक्री किंमत किती आली? 4,500. इथपर्यंत कुणाला काही अडचण नसेल. ओके. आता बघा, त्याची दुकानदाराने खरेदी किती केलं रे? खरेदी केली 4,250 ला आणि विकले कितीला रे? 4,500 ला विकले. हा, मग त्याचा नफा काढायचा आहे. 4,500. 4,500 ला विकले आणि खरेदी कितीला गेले? 4,200 ला. 4,250 वजा केले. उत्तर काय ते सांगा? 250. 250 नफा. एकदम सोपं उदाहरण होतं हे. लिहून घ्या. घेतले लिहून सगळ्यांनी? ऑनलाईनचे विद्यार्थी. हो सर. हो सर. सर. चला बघा, एका टेबलाची छापील किंमत 5,500 आहे. विक्रेता या किमतीवर शेकडा 10% सूट देतो. तरीही विक्रीचा 10% नफा होतो. टक्के राहिले बरं का इथं. 10% नफा होतो. ठीक आहे. तर टेबलाची खरेदी किंमत किती? ओके. हा, कोण सांगते हे प्रश्न सोडवायचा? हा, अर्जुन. हा, 10% सूट. हा, छापील किंमत 5,500 आहे. 5,500 त्याच्यावर 10% सूट आहे.
आपण 10% सूटची किंमत काढली तर 10% सूटची किंमत किती येते? 10% सूटची किंमत येते 550 येते. ठीक आहे. 550 आली सुटीची रक्कम, 550 काय आली? सूट आली. आता तुम्हाला छापील किंमत माहित आहे, सूट माहित आहे, मग तुम्ही काय काढू शकता? तुम्ही विक्री किंमत काढू शकता. मग विक्री किंमत बरोबर काय? विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. छापील किंमत किती आहे तुमची? 5,500 वजा तुमची सूट किती आहे? 550. ही जर केलं तर काय येतं? तुमची विक्री किंमत येते. कितीची विक्री किंमत? 10 5 चला 1 55 म्हणून. परत हँग, आज हँग कसं काय होतं रे एवढं? तुम्ही काय व्हाईट बोर्ड सेव्ह केलेत का आज कोणी? नालायक आहेत का रे मूर्खांनो, कशाला दाता काढतोयस? दात कशाला काढली मग? हा, आता बघा, परत पहिले सांगतोय 5,500 ही छापील किंमत आहे, त्याच्यावर 10% सूट. 5,500 चे 10% केले तर त्याची सूट येते 550. ओके. त्यावर आपण विक्री किंमत काढली. विक्री किंमत विक्री किंमत बरोबर छापील किंमत 5,500 वजा सूट किती आहे? 550. किती येते सांगा रे? 4,000 4,000 4,000 950. 950. 4,950. ओके. 950. हा, पुढे अर्जुन. हा, व्हेरी गुड. 100ला 10% म्हणजे 100ला 110 पकडावं लागेल, है का नाही? 100ला 10% म्हणजे 100ला 110 होतो. ठीक आहे. तर म्हणजे 100 रुपये त्याची खरेदी किंमत असताना नफा आपला 110 रुपये होतो. तर 4,950 बरोबर की नाही? 4,950 ही त्याची किंमत असताना, विक्री किंमत असताना त्याची खरेदी किंमत किती? ओके. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असताना आपण 110, 10% नफ्याने विकतोय, म्हणजे 110 ही विक्री किंमत झाली. तर 4,950 ही विक्री किंमत असताना त्याची खरेदी किंमत किती? ओके. या पद्धतीने सोडवावं लागेल. बरं, म्हणून 100 गुणिले 4. 100 गुणिले 4,950 भागिले 110. शून्य घेतले, शून्य घेतले, अकरा भागून या. 11 × 4 = 44. एक 5, 11 × 5 = 45. 45 × 100 खरेदी किंमत पर्याय. वाल्यांची त्याची रिप्लाय द्या. हो समजतंय. सर. हो सर. लिहून घ्या. ओके. आवाज येतोय माझा? ऐकू रिप्लाय द्या. हो सर, येतोय आवाज. हो सर. ओके ओके ओके. कॉल आला की ब्लूटूथ डिस्कनेक्ट होतं, तुमचा आवाज मला पोहोचत नाही, रिकनेक्ट करावं लागतं. हा, समजलं हे उदाहरण? हे सोपे उदाहरण आहेत बघा ह्याच्यामध्ये सगळे. हो सर. ओके. हा, आपण जाऊया पुढं. इरेज करूया. नेक्स्ट. एका साडीच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदारास 20% नफा होतो. साडीची खरेदीची किंमत 1,500 असल्यास छापील किंमत किती? चला, कोण सांगतंय? अर्जुनच. तुम्ही सोडवले की? आ बरं अर्जुन. हा अर्जुन सांग. बरं, आयुष सांगतो. थांब, आयुष सांगतो. हा, 20% सोडले 100चे 80. थांब थांब, टप्प्याटप्प्याने देतो, सगळ्यांना समजलं पाहिजे. बघा, एका साडीची किंमत 100 आहे. साडीची छापील किंमत काय आहे? 100 आहे समजा. त्याच्यावर 20% सूट दिली म्हणजे त्या साडीची किंमत झाली 80 रुपये. ओके, बरोबर आहे. एवढं देऊनही त्या दुकानदाराचा नफा किती होतो? 20%, म्हणजे 100च्या 120 त्याचा नफा होतो. ओके. तर काय म्हणले? जर साडीची खरेदीची किंमत 1,500 असल्यास, म्हणजे ही 100ची जी किंमत आहे ती किती असणार आहे? 1,500. बरोबर की नाही? ती 1,500 किंमत असल्यास, हा, नाही 1,500 नसणार ना, छापील किंमत असणार साडीची.
साडीची किंमत छापील किंमत 100 ही आपण 100 रुपये काय समजली छापील किंमत समजली बरोबर आहे छापील किमतीवर मी 20% सूट दिली म्हणजे 80 झालं बरोबर आहे हा तरी सुद्धा तुम्हाला 120 नफा होतोय मग आता काय करावं लागेल तर मग साडीची खरेदीची किंमत 1500 असल्यास ही विक्री किंमत आहे ना हा 80 वर 20% नफा काढावा लागेल ठीक आहे बघा आपण सोडूया 100 रुपये ही छापील किंमत आहे मी व्यवस्थित सांगतो 100 रुपये ही काय आहे छापील किंमत आहे छापील किंमत ओके त्याच्यावर सूट दिली सूट किती दिली 20% सूट दिली मग त्याची विक्री किंमत काय झाली विक्री किंमत 80 झाली आणि या विक्री किमतीवर 20% काय होतोय 20% नफा होतोय विक्री किमतीवर 20% नफा ओके मग 80 वर 20% नफा बघू म्हणजे किती होतोय बघूया 80 वर 20% नफा म्हणजे 80 गुणिले 20 भागिले 100 ओके 200 16 16 नफा होतोय 16 रुपये नफा होतोय ठीक आहे म्हणजे 80 रुपये त्याची विक्री करत असताना तर 16 रुपये नफा होतोय ठीक आहे नफा किती होतोय 16 रुपये त्याची विक्री किंमत किती आहे 80 रुपये ठीक आहे तर त्याची खरेदी किंमत किती खरेदी किंमत आपल्याला एक्स काढायची आहे नफा 16 बरोबर 80 बरोबर वजा एक्स एक्स बरोबर 80 अधिक 16 बरोबर 96 ओके त्याची खरेदीची किंमत किती आली 96 आली बरोबर कळले का नाही हो सर का 120 गुणिले 120 काय 120 गुणिले 80 भागिले 120 चे पण ही मांडणी कसं करणार तू कशावर मांडणी केली तू उत्तर येतंय मांडणी कशी केली पण काय लॉजिक वापरलं मांडणी करताना उत्तर नको आपलं घेणे उत्तराशी घेणं देणं नाही आपल्याला हा अर्जुन सांग 1500 रुपये खरेदी किंमत 20% नफा झाला. बर हा मग बरं लिहू का बरं ठीक आहे हा ही खरेदी किंमत कळाली 96 ह्यानं सुद्धा उत्तर सुटते बरं का याद्वारे सुद्धा उत्तर येते पण अजून काही शॉर्टकट आहे असं सांगतायत आपण ते शॉर्टकट पण बघूया हा खरेदी किंमत किती आहे म्हणला 1500 हा 1500 छापील किंमत आहे खरेदी किंमत नाही 1500 असल्यास हा 1500 अरे हा खरेदी किंमत आहे बरोबर आहे 1500 ही खरेदी किंमत आहे हा 1500चा 20% नफा काढला ओके शून्य गेले 300 रुपये नफा आला हा 1500 मध्ये ऍड केला म्हणजे बरं ठीक आहे आपण परत एकदा सोडूया हे उदाहरण ओके आता बघा आपण वेगळ्या अँगलने हे उदाहरण सोडूया ओके ते तुम्ही मांडले ते तुम्ही पण ते का मांडले त्याचं लॉजिक सांगता आलं पाहिजे ठीक आहे तर बघा आपण वेगळ्या अँगलने हे उदाहरण सोडूया परत एकदा 1500 रुपये त्याची काय खरेदी किंमत आहे 1500 रुपये खरेदी किंमत आहे 1500 खरेदी किंमतीवर त्याला किती होतोय त्याला 20% नफा होतोय ऑनलाईनचे विद्यार्थी समजते ना बघा 1500ची खरेदी किंमत आहे त्याच्यावर त्याचं काय होतंय 20% नफा होतोय ऑनलाईनची रिप्लाय द्या तुम्ही आहेत का क्लासमध्ये हो सर हो सर हो सर ठीक आहे 1500वर त्याला 20% नफा होतोय मग किती झाला हा नफा झाला 150 गुणिले 300 रुपये ठीक आहे 300 रुपये त्याला नफा होतोय मग त्याची विक्री किंमत किती झाली त्याची विक्री किंमत झाली 150 सॉरी 1500 अधिक 300 बरोबर 1800 हा आता काय घ्यावं लागेल आपल्याला तर हा 100 रुपये असताना तो 80 ला विकतोय बरोबर आहे 100 रुपये असताना तो 80 ला विकतो म्हणजे 20% सूट दिला 80 ला विकतो तर 1800 त्याची विक्री किंमत आहे बरोबर आहे 1800 त्याची विक्री किंमत आहे तर तो त्याची छापील किंमत किती असेल बरोबर आहे म्हणजे परत सांगतो मी 100 रुपये ही काय रे छापील किंमत आहे छापील किमतीवर तो काय देतोय 20% सूट देतोय 20% सूट देतोय छापील किमती 20% सूट दिली तर ती किंमत जाते 80 रुपयाला ठीक आहे मग ते 80 मग ऍक्च्युअली ती किंमत कितीला विकतोय तो 1800 ला विकतोय तो ऍक्च्युअली विकतोय 1800 ला विकतोय
1800 तो विकत असताना त्याची छापील किंमत एक्स आहे असं आपण समजलं. एक्स बरोबर 1800 गुणिले 100 भागिले 80. शून्य कटले, शून्य कटले. ओके. 4×9 = 8, 25. 2×9 = 90 गुणिले 25. एक्स बरोबर 25×0=0, 25×9 = 225. उत्तर पर्याय क्रमांक 4. समजलं का सगळ्यांना? कोणती स्टेप समजली असेल सांगा, मी परत सांगतो. समजले सगळ्यांना? हो सर. लिहून घ्या. हा, 100 जातंय. 100ला 100 कोणीकडे 100 धरतो ना आपण, 100 गेलं 120 राहायचं नसतं थोडं. तू करतोयस, तुझं उत्तर येतंय, पण ते कसं मांडणी तीच का, तसंच का? 120च्याच खाली 100 का, 100च्या वरती 120 का? सांग की समजून. आम्ही कसं समजून सांगितलं? उत्तर येतंय ते सांगू मला की तसंच काय येतंय. बाकीच्या कसं समजणार? बरोबर का नाही? मग सांग ना मला, पुढे 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 सांग. बरोबर सांग ये. चल की. आयुष गोरे कोणी बघायला तुम्ही आमच्या ऑनलाईनच्या मुलांना. गोरे साहेब आहे का नाही? कोणते गोरे साहेब आहेत ते? हा, कळलंय? लिहून झालं सगळ्यांचं? हो सर. ओके. नेक्स्ट. चल रे बबड्या. अरे बबड्या चल की. हा, चला बबड्या. पुढचा प्रश्न आला बघा. वस्तूची किंमत 15% वाढून त्यावर -5 सूट दिली तर शेकडा नफा किती? सोपा प्रश्न आहे हा. नो पॉइंट. तुम्ही आधीच सोडवले, उत्तर सांगू नका मला. हे आमची शाळेतली पोरं काय करते, मी शिकवायच्या आधी सोडून बसते तर पुन्हा उत्तर सांगत बसते. आता लक्ष द्या फक्त. हा, लक्ष द्या आता. हा, काय म्हणले? समजा ती वस्तूची काय आहे रे किंमत? 100 किंमत आहे त्याची. हा, त्याच्यात 15% वाढवली. 100ची 15% वाढली म्हणजे किती झाली? 115 झाली. आणि 115 वर 5% सूट दिली. हे काढावं लागेल 5% सूट. 115 ची 5% सूट काढावं लागेल आपल्याला. 5 न 20 ला 100 भागलं 20 आलं. ओके. 20 ने 115 ह्याला भागलं. 20 ने 115 भागातला. 20 × 20 20 8 20 20 7 105. बरोबर का नाही? 20 5 100, 20 सख 120. अरे बरोबर आहे, माझं पाडा चुकला. हा, 20 5 100, 20 5 100, 15 उरले. ओके. 15ला भाग झाला, पॉईंट दिला, 150 झाले. 20 ने 150 ला भाग घातला, कितीचा भाग बसतो? 20 7 140. 10 उरले, पॉईंट दिलेला आहे. 100, 20 5 100, 5.75 आले. 115चे 5% काढलं की त्याला 5.75. ठीक आहे. आता बघा, हे 5.75 आले. मग हा 5.75 सूट दिली बरं का. आता ही काय रे? छापील किंमत. ही काय रे? विक्री किंमत होती 115. ओके. मग आपल्याला खरेदी किंमत काढावं लागेल पहिल्यांदा. बरोबर का नाही? विक्री किंमत तुमची सूट आहे 5.75, म्हणजे तुमची विक्री किंमत आहे 115 आणि सूट आहे तुमची 5.75. तर तुम्हाला खरेदी किंमत मिळणार आहे. सॉरी, खरेदी किंमत 100च पकडली आपण. ओके. हा, खरेदी किंमत आपण काय बघितली आहे? 115तून वजा करावं लागणार आहे. इकडे बघा, लक्ष द्या, थोडं सांगतो मी व्यवस्थित. थांबा. इकडे बघा, 115 काय आपली विक्री किंमत आहे आणि 5.75 काय सूट दिली त्याला. ओके. 115 म्हणजे ती 100 रुपये तिची किंमत होती, पण ती वाढून 15% वाढवली म्हणजे 115ला विकली. ठीक आहे. मग 115 मधून, लक्ष इकडे द्या, बोलू नका. 115 मधून मी काय केलं? 115 मधून मी 5.75 वजा केले. 5.75 वजा केले तर मला काय मिळणार आहे? मला त्याची किंमत मिळणार आहे. ओके. म्हणजे आपली किंमत 100 होती, ती 15% वाढवली, 115 केली, परत त्याच्यावर 5% सूट दिली. ओके. मग 5% सूट देऊन आपण कितीला विकणार आहे? त्याची नवीन विक्री किंमत, म्हणजे 5% सूट देऊन ती आपण किंमत कितीला विकणार आहे? त्याची नवीन विक्री किंमत मिळणार आहे. 115 म्हणून 5.75 वजा केली, उत्तर येतं